असे म्हटले जाते की तुमच्या जीवनाचा दर्जा तुमच्या निर्णयांच्या गुणवत्तेवर बांधला जातो. काय आमच्या जीवनात गुणवत्तायुक्त निर्णय आम्ही घेतो? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे अत्यंत आवश्यक असते. परंतु अनेक लोक असतात, त्यांच्यासाठी वेळ तर योग्य असते, परंतु ते मात्र निर्णय घेऊच शकत नाहीत. आणि म्हणूनच अनेकांच्या जीवनामध्ये आलेली संधी निघून जाते. प्रियांनो, आपण पाहिले होते की फेलिक्स सुभेदाराकडे पौलाची चौकशी सुरू होती, परंतु त्याने मोठ्या धूर्तपणे ही चौकशी थांबवली आणि पौलाला तुरुंगात ठेवले. त्याने आपले अंतःकरण कठीणच ठेवले. त्याने पौलाचे काय केले, असे करण्यामागे त्याचा हेतू काय होता, हे सर्व आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्याच्या 24व्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. 21 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे. आम्ही पाहिलं श्रोत्यांनो की कशा प्रकारे पॉल पुनरुत्थानावर अधिक भर देत आहे आणि तो हे स्पष्ट करत आहे की पुनरुत्थान हाच शुभवर्तमानाचा गाभा आहे, आत्मा आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हा सर्वांच्या पापांसाठी मरण पावला, त्याला पुरण्यात आले आणि तो 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत झाला. खरे पाहिले असता ख्रिस्ती विश्वास म्हणजे एक कमान आहे आणि तो 2 खांबावर आधारलेला आहे. त्याचा पहिला खांब म्हणजे येशू ख्रिस्ताचे मरण आणि दुसरा खांब म्हणजे येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान. ह्यातील एक जरी खांब डळमळीत असला तरी संपूर्ण कमान खाली पडेल. 22व्या वचनात आपण वाचूया प्रेषितांची कृत्ये 24वा अध्याय 22वे वचन. फेलिक्साला त्या मार्गाची चांगली माहिती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, लुसिया सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकरणाचा निकाल करीन. फेलिक्स त्या मार्गासंबंधी ऐकत आला होता. त्याला माहीत होते येशूचे मरण आणि पुनरुत्थान ह्याची घोषणा केल्या जात आहे. त्याला कळून चुकले होते की त्या घोषणा करणाऱ्यांपैकी पॉल अत्यंत तरबेज असा आहे. कारण पौलाने अगदी थोड्या वेळात आणि मोजक्या शब्दात शुभवर्तमान त्या ठिकाणी फेलिक्स समोर सांगितले होते. जे सांगितले त्याचा चांगला परिणाम झाला होता, कारण फेलिक्सला त्यासंबंधी अधिक ऐकण्याची उत्सुकता लागली होती. त्यामुळे त्याने यहुद्यांना सांगितले, लुसिया सरदार येऊपर्यंत आपण वाट पाहूया आणि तो आल्यावर खरे काय ते आपल्याला समजेल. त्याच वेळेस पौलाने ख्रिस्तासंबंधीची साक्ष दिली, त्याला फेलिक्सने थोडाही विरोध दर्शविला नाही. तिर्तल्य हा वेगळेच आरोप करतो. खरा प्रश्न तर पुनरुत्थानासंबंधी होता. 23वे वचन बघा, प्रेषितांची कृत्ये 24वा अध्याय आणि 23वे वचन. आणि त्याने शताधिपतीला हुकूम केला की ह्याला पहाऱ्यात ठेवावे, तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयास ह्याची सेवा करण्यास मनाई नसावी. खरे पाहिले असता फेलिक्सने पौलाची सुटका करायला हवी होती, तरी सुद्धा तो एक धूर्त राजकारणी पुरुष होता. तो पौलाला बरीच स्वतंत्रता देतो, तरी त्याला कैदेतच ठेवतो. तो त्याला स्वतंत्र करीत नाही. तो जरी राजकारणी माणूस असला तरी एक कसलेला मुत्सद्दी राजकारणी होता. त्याने पौलाची बरीच बंधने सैल केली, तरी श्रोत्यांनो आम्हाला दिसतं की पौल अद्यापही कैदेत आहे. 24 आणि 25 वचने बघा. मग काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहुदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले. तेव्हा नीतिमत्व, इंद्रिय दमन व पुढे होणारा न्याय ह्याविषयी तो भाषण करीत असता फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, आता जा, संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.
जे पापी आहेत त्यांना सोयीस्कर असा कोणताही ऋतू नसतो की ज्यामध्ये ते देवाचे शुभवर्तमान ऐकू शकतील. ह्या ठिकाणी पहा श्रोत्यानो, की फेलिक्सला शुभवर्तमानासंबंधित थोडीफार माहिती होती. त्याला त्या पंथाविषयी किंवा मार्गाविषयी माहिती होती. त्याच मार्गाला आज आपण ख्रिस्ती धर्म किंवा ख्रिस्ती विश्वास म्हणतो. मला स्वतःला त्याला मार्ग असे संबोधन करायला आवडेल, कारण ज्याचा आज अधिक उपयोग होतो असा एक शब्द बनला आहे, तो म्हणजे ख्रिस्ती धर्म, ज्याचा दुरुपयोग सुद्धा होतो आणि त्याचा खरा अर्थच आज गमावलेला आहे. एका सुवार्तिकाला मी ओळखते, जो फार चांगला वक्ता आहे, आणि मी त्यांना असे म्हणताना ऐकले की आम्ही ख्रिस्ती राष्ट्रात राहतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही ख्रिस्ती राष्ट्रामध्ये राहत नाही. मंडळांचे सभासद आज भरपूर आहेत, पण त्यामध्ये खरे ख्रिस्ती जर मोजलेत तर फारच कमी आहेत, आणि आम्हाला आमच्या मंडळांची स्थिती ठाऊक आहे. फेलिक्सने पौलाला शुभवर्तमानासंबंधी सांगण्यास बोलाविले, ज्यामुळे ही सारी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याने पौलाला बोलाविले आणि त्याच्याकडून ख्रिस्ताच्या विश्वासासंबंधाने समजून घेण्याचा प्रयत्न केला. काही पवित्र शास्त्राचे शिक्षक ह्या भागाला पॉल फेलिक्सच्या समोर स्वतःचा बचाव करतो अशा प्रकारचे शीर्षक देतात. मी त्यांच्या ह्या मताशी सहमत नाही. पॉल ह्या ठिकाणी स्वतःचा बचाव करीत नव्हता, तर ह्या दुसऱ्या भेटीत फेलिक्स समोर तो ख्रिस्ताची साक्ष देत होता आणि ख्रिस्ताकरिता फेलिक्सला जिंकण्याचा प्रयत्न करीत होता. पवित्र वचन फेलिक्स वाईट वृत्तीचा माणूस होता असे आम्हाला दाखवित नाही, ज्याप्रमाणे जगिक इतिहास आम्हाला दाखवतो, परंतु खरोखर तो एक लबाड माणूस होता. माझी इच्छा आहे की आपणाला माहीत व्हावे की तो किती लबाड माणूस होता, आणि आम्हाला त्या काळातील नोंदणीचा आधार त्यासाठी घ्यावा लागेल. फेलिक्स हा गुलामगिरीतून मुक्त करण्यात आलेला गुलाम होता, परंतु तो पुढे फार क्रूर आणि पशुतुल्य म्हणून ओळखला जाऊ लागला. फेलिक्स ह्या शब्दाचा अर्थ आहे आनंद. रोमन इतिहासकार टॅसिटस असे सांगतात की त्याच्यामध्ये असणाऱ्या क्रूरता आणि पशुतुल्य ह्या दोन गोष्टीच्या आधारे त्याने राजासारखा अधिकार गाजविला, परंतु त्याचा आत्मा गुलामाचा होता, आणि अशा प्रकारच्या माणसाच्या हातामध्ये पौलाला देण्यात आले होते. तरीही वचनामध्ये त्याला दोषी ठरविण्यात आलेले नाही. फेलिक्सची पत्नी द्रुसिल्ला फेलिक्स बरोबर बसलेली होती. आम्हाकरिता लौकिक इतिहास तिच्यावर प्रकाश टाकीत आहे. ती पहिल्या हेरोद अग्रिपाची मुलगी होती. तिच्या पित्याने प्रेषित याकोबाला जीवे मारले होते, ज्याविषयी आम्हाला प्रेषितांची कृत्ये 12वा अध्याय 1 आणि 2 वचने सांगतात. प्रेषितांची कृत्ये 12वा अध्याय 1 आणि 2 वचने. त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला, आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्यांनी तरवारीने जीवे मारले. ह्या बाईच्या वडिलांच्या काकांनी बप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद करविला होता. तिच्या पंजाने तर प्रभू येशूला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. आणि श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की हे एक लबाड कुटुंब होते. फेलिक्स आणि द्रुसिल्ला हे मोठ्या पदावर होते. कदाचित ते अशा मंदिरात गेले नव्हते ज्या ठिकाणी शुभवर्तमान प्रसार झाला होता, किंवा त्या शहरात पॉल प्रचारासाठी गेला होता. आणि ते अशा वेळेला परमेश्वराचे शुभवर्तमान ऐकण्याकरिता गेले नव्हते. त्यांनी ते शुभवर्तमान ऐकले नव्हते. त्यांनी देवाचा संदेश कधीही मंदिरात ऐकलेला नव्हता. देवाचे शुभवर्तमान कसे आहे ह्या संबंधी त्यांना काहीही माहिती नव्हती. ज्या वेळेस त्या नगरात प्रेषित पॉल हा संदेश देत होता, तो त्यांनी ऐकलेला नव्हता. परंतु असे असले तरी त्यांना त्यांच्या आयुष्यात ही एक फारच चांगली आणि महत्वाची संधी लाभली होती, आणि फार चांगल्या परिस्थितीत प्राप्त झाली होती. जगातील मानलेल्या सुवार्तिकासोबत ज्याला परमेश्वराच्या कृपेने प्रचाराचे महान असे दान प्राप्त झाले होते,
त्याच्यासोबत त्यांची गुप्त भेट होत होती. देवाने त्यांना खाजगी संदेश दिला होता. त्यांच्या राजवाड्याला खरोखर परमेश्वराच्या मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्याचप्रमाणे त्यांची सिंहासने शोक करण्याचे किंवा पश्चाताप करण्याचे स्थान झाले होते. देवाच्या कृपेची ही विलक्षणता आहे आणि देवाने आपल्या कृपेने ह्या दोघांना अशी संधी दिली. त्यांच्या तारणाची वेळ जवळ आली होती. स्वर्गाचे द्वार त्यांच्यासाठी उघडले गेले होते आणि त्या द्वारातून आत प्रवेश करण्याची त्यांना संधी प्राप्त झाली होती. आणि स्तोत्रसंहिता 2 अध्याय 10व्या वचनाची पूर्णता ही होती, ज्यात लिहिले आहे, स्तोत्रसंहिता 2 अध्याय 10वे वचन, राजांनो आता शहाणे व्हा, पृथ्वीवरील न्यायाधीशांनो बोध घ्या. ह्याचा अर्थ त्यांनी पौलाचे बोलणे अगदी मन लावून ऐकून घेतले होते. मला असं वाटतं फेलिक्सने ख्रिस्ताकरिता निर्णय घेण्याचा विचार केला असावा, परंतु त्याने तो निर्णय घेतला नाही. त्याला योग्य संधीची वाट पाहायची होती. माझ्या प्रिय श्रोत्यानो, पापी मनुष्याला शुभवर्तमान ऐकण्यासाठी कधीच सोयीचे वाटत नाही. त्याला कोणतीही वेळ सोयीस्कर वाटत नाही. वेळ निश्चित करणे मनुष्याच्या हातात नाही, तर ती वेळ निश्चित करणे देवाच्या हातात असते. पौलाने फेलिक्सला नीतिमत्वाविषयी, नेमस्तपणाविषयी, सत्याविषयी आणि येणाऱ्या अंतिम न्यायाविषयी सर्व काही सांगितले. हे एक फार चांगले प्रवचन झाले होते. ह्या ठिकाणी नीतिमत्वाचा जो अर्थ आहे तो मला वाटतं की नियमशास्त्राविषयीचे नीतिमत्व असं आहे जे मनुष्य प्राप्त करू शकत नाही. तेथपर्यंत मानव हा पोहोचू शकतच नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे नियमशास्त्र दाखवते की मनुष्य हा पापी आहे आणि तो कायदेशीरपणे स्वतःला नीतिमान प्रदर्शित करू शकत नाही, जेणेकरून तो परमेश्वराला स्वीकार्याहे होईल. ख्रिस्तनामात होऊनी दंग, ख्रिस्तनामात होऊनी दंग, गा मनुजा
एका पापी मनुष्याला देवासमोर जो सत्य आहे त्याच्यासमोर उभे राहण्याकरिता कायदेशीरपणे नीतिमान होण्याची आवश्यकता असते, जे तो स्वतःकरिता करू शकत नाही. तो स्वतःला नीतिमान ठरवू शकत नाही. म्हणून देव प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नीतिमत्व त्याला पुरवतो, ज्याच्याद्वारे तो आनंदाने देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकेल. हा नीतिमत्वाचा झगा आहे आणि तेच लोक ह्या झग्याला घालू शकतात जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारतात, ज्यांची पापे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये धुतल्या जातात. आणि हीच खरी धार्मिकता आहे. नंतर रोमकरासपत्र 3 22 वचन सांगतं. रोमकरासपत्र 3 22 वचन. हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. त्यात भेदभाव नाही. श्रोत्यानो, पौलाने ह्या माणसास ख्रिस्ताच्या धार्मिकतेविषयी सांगितले की नियमशास्त्राप्रमाणे कोणीही धार्मिक नाही, परंतु जी धार्मिकता ख्रिस्ताने दिलेली आहे ती जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी आहे. पौल नेमस्तपणाबद्दल सांगतो की तो स्वयंनियंत्रित असावा. फेलिक्स तर अशा प्रकारचा माणूस होता की त्याला मनोविकार आणि क्रूरता ह्या दोन्ही विशेषणांनी संबोधण्यात येत असे. हे दोघे, फेलिक्स आणि द्रुसिल्ला, हे दोघेही महान पातकी होते. ते पापामध्ये जीवन जगत होते. त्यांना खरे स्वातंत्र्य काय आहे हे माहीत नव्हते. तेव्हा पौलाने येणाऱ्या न्यायाविषयी सांगितले, जो प्रगटीकरणातील पांढऱ्या सिंहासनासमोर होणार आहे आणि तो शेवटचा न्याय असणार आहे. त्याविषयी प्रगटीकरणाचे पुस्तक 20 अध्याय 11 ते 15 वचने आम्हाला सांगतात. माझ्यासोबत उघडा प्रगटीकरणाचे पुस्तक 20 अध्याय 11 ते 15 वचने. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाशी पळाली, त्याकरिता ठिकाण उरले नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडले गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडल्या गेले, ते जीवनाचे होते. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे ठरविण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यास बाहेर सोडले. मृत्यू व अधोलोकी ह्यांनी आपल्यातील मृतास बाहेर सोडले आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकल्या गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, तो अग्नीच्या सरोवरात टाकल्या गेला. माझ्या प्रिय श्रोत्यानो, आज तुमची पापे एकतर तुमच्या स्वतःवर लादलेली आहेत किंवा ती येशू ख्रिस्तावर लादलेली आहेत. जर तुमची पापे ख्रिस्ताकडे आहेत, जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे, तर त्याने तुमच्या पापांची भरपाई जवळपास 2000 वर्षांपूर्वी केलेली आहे. ती पापे आता भविष्यात होणाऱ्या न्यायासाठी ठेवलेली नाहीत. त्याच्यावर तुमचा होणारा न्याय अवलंबून नाही. परंतु जर तुमची पापे अद्यापही तुमच्यावर असतील, तुमच्याबरोबर असतील, तर तुम्हाला येणाऱ्या न्यायाला तोंड द्यावे लागणार आहे. लोकांना येणाऱ्या न्यायासंबंधी ऐकायला आवडत नाही. फेलिक्स आणि द्रुसिल्ला यांना सुद्धा त्याबद्दल ऐकायला आवडले नव्हते. परंतु जर तुमची पापे येशू ख्रिस्ताकडे नाहीत, अर्थात जर तुम्ही त्याला अद्याप आपला तारणारा म्हणून स्वीकारलेले नाही, तर मग तुमचा न्याय होणार हे निश्चित. तुम्ही आत्ताच ताबडतोब हे पुस्तक बंद करू शकता, परंतु त्यामुळे तुमची सुटका होईल असे समजू नका. तुम्ही एका सत्य न्यायापासून किंवा होणाऱ्या न्यायापासून सुटू शकणार नाही. जेव्हा मी 16 वर्षाची होते, तेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारले आणि आज मला आश्वासन आहे की माझा तो अंतिम न्याय होणार नाही. त्या न्यायापासून प्रभू येशू ख्रिस्ताने मला सोडवलेले आहे. मी स्वतंत्र आहे. आज माझी पापे मी येशू ख्रिस्तावर लादलेली आहेत. ती माझ्याजवळ नाहीत. आणि श्रोत्यानो, आज आम्हाला जगामध्ये दिसतं की फारच थोडे सुवार्तिक ह्या विषयावर लक्ष देतात. जे अजूनही पवित्र शास्त्राचे शिक्षण देतात ते सर्व काही स्पष्टपणे शिकवतात, परंतु काही मात्र फारच हळुवारपणे त्याकडे वळतात. मला
एका महाविद्यालयातील प्राध्यापकाचे पत्र आले. ते लिहितात की मी तुमचा संदेश रेडिओवरून ऐकत होतो. त्यावेळेस मला समजून आले की तुम्ही नरकातील अग्नीसंबंधी, नरकवासासंबंधी बोलत आहात. मी रेडिओ बंद करण्याचा विचार केला होता, परंतु माझ्या लक्षात आले की तुम्ही ह्या विषयाला कौशल्यहीनतेने हाताळत नाही, परंतु फार कौशल्यपूर्वक हाताळत आहात. त्याचप्रमाणे मी लक्षात आणले की तुम्ही तारणाऱ्याविषयी सुद्धा सांगितले, म्हणून मी तुमचा पूर्ण संदेश ऐकत राहिलो. खरे पाहिले तर श्रोत्यानो, नरक अग्नी आणि नरकवास हे दोन्ही विषय फार चांगले आहेत, जर त्यांचा उपयोग एखाद्या पापी व्यक्तीला येशू ख्रिस्ताकडे आणण्याकरिता केला जाईल तर. परंतु ह्याचाच नुसता उपयोग व्हायला नको, तर त्यासोबत सार्वकालिक जीवनाचा संदेश सुद्धा आम्ही द्यायला हवा, जे सार्वकालिक जीवन येशू ख्रिस्ताच्याद्वारे आहे. फेलिक्सचे ह्या ठिकाणी निरीक्षण करणे मनोरंजक आहे. ज्यावेळेस पौलाला फेलिक्सच्या समोर उभे राहायचे होते, तेव्हा हनन्या जो मुख्य याजक होता, तो वडीलधारी मंडळी आणि वकील तुर्तल्य ह्यांच्यासोबत त्या ठिकाणी पौलावर आरोप ठेवण्यासाठी आलेले होते. फेलिक्सला हे ताबडतोब समजायला पाहिजे होते की त्यांचे आरोप हे खरे नाहीत, खोटे आहेत. त्याने पौलाची सुटका करायला हवी होती. परंतु लक्षात घ्या की फेलिक्स हा शेवटी राजकारणी पुरुष होता आणि त्याला यहुद्यांचा विरोध किंवा वाईटपणा घ्यायचा नव्हता. त्याने जे योग्य ते केले नाही, तर जे राजकारणी लोक करतात त्याप्रमाणे केले. नंतर फेलिक्सने पौलाची ही खाजगी भेट घेतली. पौलाने खरोखर त्याच्या वैचारिक भावनांना स्पर्श केला होता, तरी सुद्धा त्याने निर्णय घेण्याचा विचार दुसऱ्या दिवसावर टाळला, दुसऱ्या दिवसावर ढकलला. हे सिद्ध झालेले आहे की मानवाचा इतिहास जो आहे, सुमारे 1900 वर्षाच्या काळात काही लोक येशू ख्रिस्ताकरिता निर्णय घेणे पुढे ढकलत राहतात आणि शेवटी एका अशा ठिकाणी येऊन पोहोचतात जेथे ते त्याच्याकरिता मुळीच निर्णय घेऊ शकत नाही, कारण वेळ टळलेली असते. हेच कारण आहे श्रोत्यानो की पुष्कळचे लोक येशू ख्रिस्ताविषयीचे निर्णय हे टाळत राहतात आणि पुष्कळदा त्यांना पुन्हा संधी प्राप्त होत नाही. अनेक तरुण लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताकरिता निर्णय घेतलेले आहेत आणि अनेक तरुण आज टाळत आहेत. त्यांना असं वाटतं की आम्ही तरुण आहोत, अजून आमच्याजवळ बराच वेळ आहे आणि आताच हे सर्व काही करण्याची गरज नाही. परंतु आज आम्हाला अशा तरुण लोकांना संदेश देऊन त्यांना ख्रिस्ताकडे वळवायचे आहे. तसेच त्यामागचे हेही कारण आहे की एखादी व्यक्ती वयाने मोठी असली म्हणजेच ती शहाणी असते असे नाही. काही वयस्कर लोक सुद्धा शुभवर्तमानावर विश्वास ठेवण्याकरिता सहसा लवकर तयार होत नाहीत. एका प्रभूच्या सेवकाकडे एक वकील आला. तो त्यांचा मित्र होता, परंतु तो ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा नव्हता. आणि जेव्हा त्यांची भेट बऱ्याच वर्षांनी झाली, तेव्हा त्याने म्हटले की तुम्ही त्यावेळेला तरुण सुवार्तिक होता आणि मी एक तरुण वकील होतो. मला एक गोष्ट ह्या वेळेला मान्य केलीच पाहिजे, ती म्हणजे ज्यावेळेस मी प्रथम तुमच्याविषयी ऐकले तेव्हा माझ्यावर तुमच्या प्रवचनाचा फारच प्रभाव पडला होता. अगदी खरेपणाने आणि मोकळ्यापणाने मी कबूल करतो की कित्येक रात्री मला झोप लागली नव्हती. परंतु जसजशी वर्षे पुढे सरकत गेली, त्यावेळेस देखील मला तुमचे संदेश ऐकायला आवडायचे, परंतु त्यांचा आता माझ्यावर काहीच परिणाम होत नाही आणि तुमच्या संदेशामुळे आता मी बेचैन होत नाही. तसे पाहिले तर तुम्ही आता पहिल्यापेक्षा देवाचा संदेश फार चांगल्या रीतीने देता. वकील स्वतःच त्यामुळे संभ्रमात पडला. त्याला कळले नव्हते की किती मोठी शोकांतिका आहे. त्याला हे समजले नाही की तो खरोखर कोणत्या ठिकाणी आला आहे. श्रोत्यानो, अशाच प्रकारे फेलिक्सने सुद्धा भयभीत होऊन म्हटले, आता जा, संधी सापडली म्हणजे मी तुला बोलवीन. फेलिक्सच्या जीवनात ती वेळ कधीच आलेली नाही. त्या वकिलाच्या जीवनात सुद्धा ती वेळ कधीच आली नाही. ती वेळ आजही पुष्कळ विद्वान लोकांच्या जीवनात येत नाही, कारण ते ख्रिस्ताचा स्वीकार करणे पुढे ढकलत राहतात. 26 वचन सांगतं, आणखी आपणास पौलाकडून द्रव्य मिळेल अशी आशाही त्याला होती, म्हणून
तो त्याला पुन्हा पुन्हा बोलावून घेऊन त्याच्याबरोबर संभाषण करीत असे. श्रोत्यानो, फेलिक्स हा पौलाकडून काहीतरी लाच मिळेल अशी आशा बाळगून होता आणि लाच मिळाल्यावर आपण पौलाला सोडून देऊ असा त्याचा विचार होता. आणि 27वे वचन आम्हाला पुढे सांगतं, पुढे 2 वर्षानंतर फेलिक्साच्या जागेवर पुरके फेस्त हा आला. तेव्हा यहुद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला. अगदी शेवटपर्यंत देखील फेलिक्स राजकारण खेळत राहिला. त्याने पौलाला तुरुंगातच ठेवले. त्यावरून आपण पुन्हा एकदा असे म्हणू शकतो की रोमन कायदा हा शेवटी जो अधिकारी त्याचा वापर करतो तो कशा रीतीने करतो ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. पॉल अपराधी होता किंवा पॉल अपराधी नव्हता. जर पॉल अपराधी होता तर त्याला देहांताची शिक्षा व्हायला हवी होती. जर तो अपराधी नव्हता तर त्याची सुटका व्हायला हवी होती. दोहोंपैकी एक काहीतरी व्हायलाच हवे पाहिजे होते. परंतु फेलिक्सने विनाकारण पौलाला 2 वर्षेपर्यंत तुरुंगात ठेवले आणि त्याने स्वतः त्या संधीचा फायदा घेतला नाही, ख्रिस्तासाठी निर्णय घेतला नाही. श्रोत्यानो, आज स्वतःच्या जीवनाविषयी विचार करा. अद्यापही जर आपण निर्णय घेतलेला नाही तर आज परमेश्वर आपणाला संधी देत आहे. परमेश्वर आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आलेल्या संधीचा योग्य उपयोग करणे आमचे कर्तव्य आहे. फेलिक्सला ही संधी प्राप्त होऊनही त्याने पौलाबद्दल योग्य निर्णय दिला नाही. त्याने आपले स्वार्थी मन बदलले नाही. असे म्हटले आहे की फेलिक्सला त्या मार्गाविषयी म्हणजेच येशूच्या मार्गाविषयी माहीत होते, परंतु त्याने मात्र तो मार्ग स्वीकारला नाही. प्रियांनो, योग्य वेळी योग्य गोष्ट आपण करता काय? आपले निर्णय योग्य असतात काय? की फेलिक्सप्रमाणे आम्ही स्वार्थी आहोत? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. तुझ्या नावाची मी स्तुती करतो प्रभूजी, यासाठी की परमेश्वरा तू आम्हाला संधी देणारा देव आहेस. आज तुझ्या चरणांपाशी तू आम्हाला एकत्रित केलंस. तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोललास. आज तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की आमच्यामध्ये आम्ही योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. आणि तशी संधी ज्या ज्या वेळेस तू आम्हाला देतोस त्या प्रत्येक वेळेस प्रभूजी आम्ही तुझं भय बाळगावं आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आमची वाटचाल असावी. प्रभूजी, योग्य निर्णय अनेकांसाठी उचित कृत्य होऊ शकतं आणि म्हणूनच प्रभूजी आमची कृती ही तुला मान्य असणारी असावी, यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवित आहोत. आमचे निर्णय तुझ्या गौरवासाठी असू दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रभू आपणास सहाय्य करो आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यात आपणास बलवान करो.